लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीचं महत्त्व सगळ्यात मोठं आहे. निवडणुकीच्या पोटात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्या गोष्टी लक्षात घेतल्याशिवाय उमेदवारांनी निवडणुकीला सामोरं जाणं म्हणजे तालीम केल्याशिवाय कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यासारखं आहे. निवडणुकीच्या दृष्टीने अशीच एक महत्त्वाची बाब म्हणजे जातीची समीकरणं. निवडणुकीमध्ये जातीची समीकरणं खूप महत्त्वाची असतात. ती व्यवस्थित समजावून घेतल्यानंतरच निवडणुकीच्या मैदानात उतरणं शहाणपणाचं ठरतं. कुणी कितीही पुरोगामी असला तरी निवडणुकीच्या संदर्भात जात हा घटक विचारात घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. कारण आपली निवडणूक व्यवस्थाच तशी आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील जाती घटकांचा निवडणुकीवर कसा आणि किती प्रभाव पडतो याबद्दलची माहिती उद्बोधक तर आहेच, परंतु रंजकही आहे आणि शिवाय अंतर्मुख करायला लावणारी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 12,83,00,000 इतकी आहे. महाराष्ट्रात सध्या नोंदणीकृत मतदार आहेत 9,59,00,000. विधानसभेचे एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आणि 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. ढोबळमानाने महाराष्ट्राची सामाजिक विभागणी ब्राह्मण आणि सीकेपी, मराठा आणि ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि मुस्लिम अशी केली जाते. ब्राह्मण आणि सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय क्षत्रिय प्रभू. राज्यात ह्या दोन्ही जाती घटकांची संख्या 4% सांगितली जाते. हा समाज राजकारणात फारसा सक्रिय नसतो. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 31% आहे. मराठा समाज महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज आहे. राजकारणात देखील सर्वात जास्त मराठा समाजाचे लोक सक्रिय आहेत. मराठे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहेत. अलीकडे मराठा आणि कुणबी एकच आहेत असा दावा मराठा आंदोलकांकडून केला जातोय. त्या न्यायाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलेली आहे. कुणबी समाजाचा इतर मागासवर्गीयात म्हणजे ओबीसी मध्ये समावेश होतो. म्हणून मराठा आणि कुणबी एकच असताना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण का लागू नये हा प्रश्न मराठा आंदोलकांनी उपस्थित केलेला आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आणि कुणबी एकच नाहीत, ते दोन्ही वेगवेगळे जाती घटक आहेत असा आणखी एक मतप्रवाह आहे. हा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्र राज्यात मराठा समाज एकूण 31% आहे, परंतु ही टक्केवारी कुणबी या जातीला धरून आहे. आता नवीन आकडेवारीनुसार मराठी 15 तर कुणबी 16% आहेत. राज्यात 70 ते 80% शेतजमिनी मराठा समाजाच्या मालकीच्या आहेत. मराठा समाज सर्वच राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे 50% जास्त आमदार निवडून येतात. 2019 मधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या 169 इतकी होती, म्हणजे 59%. महाराष्ट्र विधानसभेचे 54 मतदारसंघ असे आहेत तिथे आजपर्यंत एकदाही मराठा वगळून इतर जातीचा उमेदवार निवडून आलेला नाही. राज्यात अनुसूचित जातींसाठी 29 मतदारसंघ राखीव आहेत. अनुसूचित जातींची टक्केवारी 11.82% इतकी आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये 59 जातींचा समावेश होतो. या जाती समूहांना दलित असंही म्हणतात. महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या निश्चित अशा वोट बँका आहेत असं दिसून येतं. राज्यातील 63 मतदारसंघ असे आहेत जिथं निकाल बदलण्याची ताकद या जातींमध्ये आहे. अनुसूचित जातींमध्ये बौद्ध आणि 1956 नंतरचे नवबौद्ध मोठ्या प्रमाणावर आहेत. हा समाज विदर्भातील अकोला, नागपूर, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या 20% इतका आहे. मराठवाड्यात तो लोकसंख्येच्या 10 ते 12% इतका आहे. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात 7 ते 10% इतका आहे. अनुसूचित जातींनंतर अनुसूचित जमाती हा एक महत्वाचा जाती घटक आहे. राज्याच्या लोकसंख्येत अनुसूचित जमाती 9.35% इतक्या आहेत. एकूण 47 जातींचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये होतो. अनुसूचित जमातींना राष्ट्रीय परिभाषेत आदिवासी म्हटलं जातं. महाराष्ट्रात उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आदिवासींचे रहिवासी पट्टे आहेत. हा समाज राजकीय दृष्ट्या फारसा सतर्क नाही. महाराष्ट्र विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी 25 मतदारसंघ राखीव आहेत, परंतु आदिवासी समाजाच्या निश्चित अशा वोट बँका आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणून त्यांच्या मतदानाचा निर्णायक परिणाम होईल अशी परिस्थिती आज तरी महाराष्ट्रात दिसत नाही. यानंतर महाराष्ट्रात मुस्लिम समाज हाही एक महत्वाचा समाज घटक आहे. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 9.3% इतकी आहे. या समाजाचा सुमारे 48 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे. 34 विधानसभा मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार 15 ते 20% इतके आहेत. मुस्लिम समाजात एक गड्डा मतदान करण्याची पद्धत आहे. अर्थात मुस्लिम समाजाची सुद्धा निश्चित अशी एक वोट बँक आहेच.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेत सरासरी 10 मुस्लिम आमदार असतातच. थोडक्यात अशी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील जातीची समीकरणं. ही समीकरणं लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्षाला आपली वाटचाल करावी लागते.